हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे आणि या गॅजेटमध्ये धनगर असेल आणि बंजारा समाज जे आहे ते आदिवासींमध्ये येतं। त्यामुळं आता बंजारा समाज आणि धनगर समाज जो तो आक्रमक झालेला आहे आणि आदिवासी येण्यासाठी आता प्रयत्न करताना दिसून येत आहे। यासाठी आंदोलनही होत आहे का कोणी ते गॅजेट आला म्हणून आदिवासी झाला असं नाही। आदिवासी बनण्यासाठी आदिवासीच्या पोटात जन्म घ्यावा लागतो, तेव्हा तो खरा आदिवासी असतो। जरी त्याने तिथला गॅजेट लावून मागणी करत असेल, मी एक सरकारमध्ये आहे, आम्ही ते होऊ देणार नाही। त्याने कितीही केला, किती आंदोलन होऊ द्या, आम्ही आदिवासीमधून एक ना धनगरांना ना ते बंजारा समाजाला आम्ही आरक्षण देऊ देणार। सर पण जर गॅजेट लागू झालं तर ऑटोमॅटिक आदिवासी कसं काय गॅजेट लागू झालं? प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम आहे, प्रत्येक राज्याचे। मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देतो। आपल्या पंचायत समितीमध्ये, आमच्या अक्कलकुवा पंचायत समितीमध्ये एक ओबीसी समाजाची लेडी निवडून आली होती शिवसेनामध्ये, आणि तेच ओबीसी समाज तिकडे आदिवासीमध्ये मोजता म्हणून तिला इकडे उडवून दिलं होतं। तिला कसं काय, तिकडे इथे ओबीसी तिकडे आदिवासी, पण इथे उडवून दिले का तू आदिवासी आहे म्हणून। मग इकडे आम्ही लागू करू देणार का? ज्या राज्याचे वेगळे वेगळे नियम आहेत ते मराठा समाजाला काय दिलं, काय गॅजेट आहे ते त्यांच्या नड्या नडतील, आम्ही आदिवासींसाठी आम्ही नडू। मी जोपर्यंत ते आमदार आहे तोपर्यंत तर कोणीही किती ताकद लावली आम्ही घुसू देणार नाही। सर जर सरकारने जर असं केलं तर सरकारच्या विरोधात आम्ही त्याच्याही विरोधमध्ये जाऊ। आम्ही सरकारमध्ये शेवटी मी एक आदिवासी आहे, मला आदिवासींचं आरक्षण आहे। मी काय इकडे तिकडून आलेला आदिवासी नाही, मी भूमिपुत्र आहे, भूमिपुत्र। या आदिवासी इथे राहणार आहे, मी आदिवासीमध्ये जन्म घेतला आहे, माझा आरक्षण आहे म्हणून मी एक आदिवासी आमदार आहे। म्हणून माझी जर जात दुसरा घेत असेल, दुसरा आरक्षण मागत असेल, तर मी त्या सरकारमध्ये कसं राहणार? म्हणून मी हे जर विषय आला मी सरकारमधून बी बाहेर पडेल, पण आदिवासीमध्ये ना धनगरला घुसू देणार ना बंजारांना घुसू देणार। आम्ही मंत्री महोदय बरोबर फिरलो, जे निदर्शन आले आहे त्याच्या सगळं मंत्री महोदयाने माहिती दिली आहे। आणि जे आम्हाला वाटलं आता इथे साहेबांना पुढे जायचं होतं म्हणून थोडं टाईम कमी होते, आम्ही अजून डिटेल मी मंत्री महोदयांना बसताना सांगितलं आमचं जे म्हणणं आहे, जे कोणाकोणावर कारवाई करायला पाहिजे, जे निदर्शन आले त्याने जे ऑब्झर्वेशन केले ते मंत्री महोदय देणार आहे, आणि आमच्याकडे जे तक्रारी आले आहे काय ते आम्ही त्यांना घरी बसवून देणार। मी स्वतः पत्र देणार आहे मंत्री महोदय, आपण बरोबर होतो। काय गोंधळ आहे ते मंत्री महोदयाने विचारल्यानंतरही अधिकाऱ्यांना बोलता येत नाही असेल तर हा दुर्दैव आमचा। आणि म्हणून खास करून आम्ही मंत्री महोदयांना निवडून आलं तेव्हापासून मी पहिले मंत्री महोदयालाही सांगितलं, ते आले नाही, पण या साहेबांनी सांगितलं मी जरूर येईल आणि तुमच्याकडे काय आहे ते स्वतः बघेल। आणि म्हणून आपण बघितलं आणि जे बी असेल ते योग्य आपण करायला लावू। आणि मंत्री महोदय साहेबांनी सांगितलं, आंबेडकर साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही जरूर याचा रिझल्ट तुम्हाला देऊ, म्हणून अपेक्षा आहे बदल होते।